गडचिरोलीमधील नुकसानीची सॅटेलाइटद्वारे सर्वेक्षण केलं जात आहे। तर पूरस्थितीमुळे शेतामध्ये जाऊन पाहणी करणं कठीण आहे, त्यामुळे सॅटेलाइटद्वारे इथं नुकसानीची पाहणी होण्याची शक्यता आहे। 30 पेक्षा जास्त मार्गावरील वाहतूक ठप्प आहे। तर 10 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पूरस्थिती कायम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता सॅटेलाइटद्वारे इथल्या नुकसानीची पाहणी केली जाणार आहे, कारण इथले बरेचसे मार्ग ठप्प आहेत, त्यामुळे या मार्गावरून जाऊन तिथली प्रत्यक्ष स्थिती पाहणं कठीण आहे। त्या पार्श्वभूमीवर आता सॅटेलाइटद्वारे इथल्या नुकसानीची पाहणी केली जाणार असल्याची माहिती समोर येते। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता सॅटेलाइटद्वारे नेमकी कशी पाहणी केली जाणार, कधीपर्यंत ही पाहणी पूर्ण होणार ते बघावं लागेल आणि जे नुकसान झालं आहे लोकांचं त्यांची भरपाई कधी मिळणार तेही बघावं लागेल। जून मध्ये कमी पाऊस आणि जुलै मध्ये 150% जास्त पाऊस, यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासन आणि शासनाकडून पंचनामा करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत। सतत झालेल्या पावसाचा सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा सर्वे करण्याचं एक धोरण त्यांनी घेतलेलं आहे, त्याचा सुद्धा शक्य झाला तर शासन उपयोग करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।